भंडार देखील आहे. आणि आपण पाहतायत केळवा रोड आदिवासी प्रीमियर लीग 2026 पुन्हा एकदा तमाम क्रीडा रसिकांचं, मान्यवरांचं, खेळाडू वर्गांचं शहरचं हार्दिक हार्दिक स्वागत. या सीझन 2 मध्ये आपण पाहता आज पहिला दिवस या स्पर्धेचा. दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक आमच्या कॉम्बॉक्स मधून असेल. मागील सामना आपण पाहिले काही जबरदस्त खेळी राहिली गेली करसोंडा बॉईज संघाच्या माध्यमातून आणि एक पहिला विजय संपादित. पहिलाच बॉल जरूर संधी निर्माण झाली होती, संधीचं सोनं मात्र करता आलं नाही. आणि म्हणतात ना इथून जर हा झेल कॅरी झाला असता तर, पण क्रिकेटच्या खेळामध्ये जर तरला थारा नाही आहे, कारण की नो इट नो बट. इथून मग चांगलं क्षेत्ररक्षण, चांगलं प्रोटेक्शन त्या ठिकाणी नितिकेश सुतारच्या माध्यमातून राहिला होता. आणि ज्या अनुषंगाने मात्र गोलंदाजी हाताळतो त्याच अनुषंगाने मात्र क्षेत्ररक्षण देखील सजावट पाहायला मिळतं मैदानाच्या आतमध्ये. सुरुवात झाली या ठिकाणी एक धावेने खातो पण झालंय जरूर. क्षितिज 11 संघाचं अतुल आडेल सर साहेबांचा संघ आज काही कारणास्तव उपस्थित नाही आहे. त्यांचं देखील या ठिकाणी लाईव्ह टेलिकास्टमध्ये तुम्ही जर पाहत असाल तर तुमचं देखील खूप खूप आभार आणि तुमचं देखील स्वागत या स्पर्धेमध्ये. नक्कीच क्रिकेटवरती चांगलं अफाट प्रेम आणि चांगलं मोलाचं सहकार्य या केल्वे रोड आदिवासी प्रीमियर लीगमध्ये त्यांच्या माध्यमातून तलब 10 किलो चिकन मात्र प्रोव्हाइड केलं. खूप खूप धन्यवाद अतुलजी हाडल साहेब. वडील आपण मैदानाच्या आतमध्ये पहिलाच चेंडूचा खेळ जरूर संपन्न झाला. एक धाव त्याच्यावरती अर्जित केली गेली आणि एक धावेने खातो पण जरूर केला. स्ट्राईक एंडला आपण पाहिला परेश दिनेश पाचलकर हा बॅटल पाहायला मिळतोय, ज्याची चर्चा नेहमी राहिली होती आणि चांगला फलंदाज म्हणून देखील पाहिला जातो तोच परेश पाचलकर. सॉफ्ट हँड बघता चेंडूला स्लाइस केला. 30 सर्कल मध्ये प्रोटेक्शन आहे. एक धाव त्या ठिकाणी परिपूर्ण केली जाईल. एक धावेने धावफलक जाऊन पोहोचलाय. 2 धावा. संत क्रिकेट प्रत्येक चेंडूवरती एक धाव येते आणि जेव्हा सिंगल डबल येतो तेव्हा तेव्हा मात्र धाव फलक येत राहिलं तेव्हा तेव्हा मात्र थोडंसं गोलंदाजावरती मात्र प्रेशर असतं. यावेळेस मात्र ट्रमलाईनच्या थोडासा बाहेर प्लेइंग अविथ द बॉडी फलंदाजाच्या मात्र बॉडीपासून थोडासा लांब चेंडू राहिला गेला आणि इथून अवांतर धावेनं धाव संख्येमध्ये भर. धावफलक जाऊन पोहोचले 3 या आकड्यावरती. 3 रन ऑन दिस स्कोर कार्ड. यावेळी काय स्विच हिटचा रिव्हर्सचा डेम सक्सेसफुल पॉवरफुल आदित्य पटवा नावाचा ब्रँडेड षटकार 6. धन्यवाद, थँक्यू. काही जबरदस्त या ठिकाणी परफेक्ट एलिव्हेशन पाहायला मिळालं आणि चेंडूला सरळ पाठवलं. यावेळी क्रॉस झाले आणि चेंडूला बॅक एरियाला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला येईल 1 बाउन्स. सीमा रेखा पार. बॅक टू बॅक चौकार 4. धन्यवाद. काही जबरदस्त मनगटे फटके खेळण्याचा या ठिकाणी आदित्य पटवा आणि नक्कीच चांगली खेळी. आणि जेव्हा जेव्हा फलंदाज मनगटे फटके खेळतो तेव्हा तेव्हा मात्र प्रॉपर परफेक्ट इलेव्हेशन पाहायला मिळतं. यावेळेस क्षेत्ररक्षण नितिकेश सुतार पुढे सरसावलाय जरूर. तत्पूर्वी सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट होईल का? यस. आणि बघता बघता 2 धावा परिपूर्ण झाल्या आणि या 2 धावेने धावफलक जाऊन पोहोचले. आतापर्यंत 15 या आकड्यावरती 15 रन ऑन दी स्कोर कार्ड. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. आतापर्यंत चांगली खेळली, चांगली सुरुवात. क्षितिज 11 संघाच्या माध्यमातून आदित्य पटवा स्टार आयकॉन खेळाडू म्हणून ज्याची नियुक्ती झाली केल्वा रोड आदिवासी प्रीमियर लीग मध्ये. चांगली खेळी. यावेळेस परफेक्ट इलेव्हेशन बॅक टू बॅक दुसरा मात्र रिव्हर्सचा षटकार 6 गॉन.
धन्यवाद. काही जबरदस्त स्टार्टअप पाहायला मिळाला. एक षटकाची समाप्ती जरूर झाली. एक षटकाच्या समाप्तीखेरीज धावफलक आपण पाहिला 21 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय विदाऊट लॉस ऑफ विकेट. चांगली सुरुवात म्हणता येईल सिटीज 11 संघासाठी. एक चांगले मनगटे फटके पाहायला मिळाले या ठिकाणी आदित्य पटवाच्या बॅटमधून. भारतासाठी आपण पाहिला तर मोहम्मद अझरुद्दीन हा इतिहासामध्ये आपण पाहिला तर फलंदाज पुरेपूर मनगटाचा वापर करायचा, म्हणूनच आकर्षक फलंदाज म्हणून पाहिलं होतं. त्यानंतर आपण आता भारतासाठी पाहिलं तर विराट प्रेम कोहली हे जास्त मनगटे फटके खेळतोय. पुढे या मैदानामध्ये गोलंदाजी मार्कवरती नितिकेश सुतार, गोलंदाजी ट्रॅकवरती तर फलंदाज आपण पाहिला परेश पाचलकर आहे. इथून सॉफ्ट हँडने मागता चेंडूला मात्र दिशा देण्याचं काम केलंय, स्लाइस करतोय. जेव्हा आपण एखाद्या फलाला मात्र स्लाइस करतोय त्या अनुषंगाने मात्र फलंदाजी साकारतोय, कारण की एका बाजूला आदित्य बटवा ज्याची खेळी आतापर्यंत चांगली राहिली गेली, 2 षटकार स्विच हिटच्या माध्यमातून राहिले गेले, चौकार देखील राहिला आणि चांगली खेळली, आणि त्याला मात्र साथ सोबत देखील मिळायला हवी आहे. म्हणूनच क्रिकेटचा खेळ हा 11 खेळाडूंचा आहे, म्हणूनच तितकीच साथ सोबत देखील असली तर मात्र संघटन कौशल्य हे खूप फार मोठं महत्त्वाचं असतं, आणि तेच मैदानामध्ये पाहायला मिळते 2 फलंदाजाच्या माध्यमातून. एका बाजूला परेश आहे तर एका बाजूला आदित्य बटवा. हे 2 बॅटल सलामीर जोडी, A1 जोडी, ट्रम्प कार्ड जोडी, आणि नक्कीच चांगली फलंदाजी त्यांच्या माध्यमातून. यावेळेस चेंडू पडल्यानंतर थोडासा वरती ठेवला गेलाय, डॉट बॉल आलाय, निर्धाव चेंडू. पहिल्या चेंडूवर 1 धाव जरूर खर्च केली, तदनंतर डॉट बॉल, 1 तेरी तो 1 मेरी. इथून मात्र धावफलक आता सध्या तरी अप्रतिम चांगल्या मजबूत परिस्थितीमध्ये आहे. 22 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. पुन्हा एकदा गोलंदाज नितिकेश हॉलवार, पुण्यातला चेंडू हाताळला, त्याच्यावरती पनिशमेंट केलं जात आहे. चेंडू येईल सरळ, 1 बाउन्स, केलवा रोड आदिवासी प्रीमियर लीग, चौकार 4. वेलकम बॅक. पुन्हा एकदा केलवा रोड आदिवासी प्रीमियर लीग 2025 आपण पाहतायत. गोलंदाज नितिकेश सुतारवरती हल्ला बॉल केला. पहिला बॉल 1 धाव जरूर आली, तदनंतर डॉट बॉल आल्यानंतर हल्ला बॉल केला जातोय, आणि कारण की आदित्य बटवाकडे ती ख्याती आहे, आणि मला स्टार आयकॉन म्हणून का निवडलंय हे मात्र मैदानामध्ये सिद्ध करत असताना म्हणतात ना, कागदोपत्री स्ट्रॉंग असून चालत नाही, तर ते तुम्हाला मैदानामध्ये सिद्ध करावं लागते. डॉट बॉल आलाय. आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. उर्वरित आपण पाहिला 2 चेंडू शिल्लक असतील. गोलंदाज नितिकेश सुतारने कमबॅक केलाय, मोठ्या धावापासून जरूर थांबवलाय. यावेळेस काय अप्रतिम म्हणतात ना, क्रिकेटमध्ये अस्त्र शस्त्र आणि ब्रह्मास्त्र चेंडू म्हणून त्याला हाताळला जातोय तोच नितिकेश सुतार. चांगली गोलंदाजी. डॉट बॉल आलाय. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. बॉलिंग ट्रॅक वरती नितिकेश सुतार चांगली गोलंदाजी हाताळतोय आतापर्यंत. यावेळेस लॉवर फुलटो, त्याच्यावरती आक्रमण आणि षटकार 6 गॉन.
धन्यवाद. थँक्यू. काही जबरदस्त ड्रीम कार्ड सुरुवात पाहायला मिळाली सिटीज 11 संघाची. 2 षटकात समाप्ती अखेरीस धावफलक आपण पाहिला तर 32 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. यावेळेस परेशने मात्र हल्ला बोल जरूर केलाय. प्रॉपर कनेक्शन नाही आहे त्या ठिकाणी. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षण आहे. इथून मात्र सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट झालं आणि 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्या. 2 धावेने धावफलक जाऊन पोहोचलाय. 34 रन 34 धावा. नो मॅन गोलंदाज अभिजित लाखातला मात्र प्रमोट केलं जातंय. 3ऱ्या क्रमांकाचा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला मिळतोय. अजूनही आता चांगली सुरुवात म्हणता येईल. एक स्वप्नगत सुरुवात जी सिटीज 11 संघाची राहिली गेली. सेन्सिबल क्रिकेट हाताळलं परेश दिनेश पाचलकर या फलंदाजाने. चांगला बॅटर म्हणून ओळखला जातो. काही जबरदस्त खेळी राहिली गेली आतापर्यंत. अभिजित लाखात आहे यंग टॅलेंटेड गोलंदाज आहे तर एका बाजूला यंग टॅलेंटेड फलंदाज आहे. बेस्ट वर्सेस बेस्ट असं कॉम्बिनेशन आहे मैदानाच्या आतमध्ये. कौतुकास्पदी भूमिका कसं असावी आणि ते मात्र आदित्य पटवा हे मैदानामध्ये करत असताना. गोलंदाज अभिजित लाखात. यावेळेस परेश दिनेश पासलकरच्या बॅटमधून येईल का? 1 बाउन्स क्लिअर करेल. आव देखा ना ताव, मला माझ्या संघासाठी पाहिजे धाव. आलाय चौकार 4. धन्यवाद. थँक्यू. काही जबरदस्त चांगला खेळ साकारतोय आतापर्यंत परेश दिनेश पाचलकर. हा देखील खरबूज को देखकर खरबूजने रंग बदल दिया हे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. एका बाजूला आदित्य बटवा आहे तर एका बाजूला परेश पाचलकर आहे. यावेळेस सर बॅटचा वापर लॉंग ऑफला क्षेत्ररक्षण मितेश किरमिरेला. मिस फील्ड इज देअर अँड बाउंड्री इज देअर. 4 रन 4 गॉन. धन्यवाद. थँक्यू. अद्वितीय स्वरूपाची फलंदाजी पाहायला मिळतोय. कारण की पावलांचा वापर जरूर केला होता त्या ठिकाणी परेशने आणि इथून मात्र परेश दिनेश पाचलकर मला स्टार आयकॉन म्हणून निवड का केले आणि हे मैदानामध्ये सिद्ध करतोय. चांगली फलंदाजी. यावेळेस चेंडूला उडवलाय आसमानी टोळा. गगनाला भिडणारा आलाय सीमा रेखा पार. षटकार 6. धन्यवाद. प्रत्येक चेंडूवरती हल्ला बोल केला जातोय अभिजित लाखात वरती. आतापर्यंत बॅक टू बॅक 2 चौकार तदनंतर षटकार जरूर आलाय. 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संयोगरित्या समाप्त झालाय. प्रत्येक चेंडूवरती हल्ला बोल केला जातोय दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून. यावेळेस प्लेट 10 मिस पाहायला मिळतोय. स्टेप आउट जरूर केलं होतं परेशने. इथून मात्र निर्धाव चेंडू डॉट बॉल आलाय. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. कमबॅक केलाय अभिजित लाखातने. यंग टॅलेंटेड हा गोलंदाज पाहायला मिळतोय. युवा ग्रुप सांबर दहाड या संघाच्या माध्यमातून बिलॉंग करत असताना हा गोलंदाज नेहमीच पाहायला मिळतोय. टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती मितीश किरमिरे. पुन्हा एकदा मिस फील्ड पाहायला मिळाली. चेंडू सरळ येईल सीमारेखा पार. नशिबाचा चौकार. धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू. वेलकम बॅक. पुन्हा एकदा आपण 4-3 षटकाच्या समाप्तीकडे धावफलक आतापर्यंत तपासून पाहिला तर 52 या आकड्यावरती जाऊन पोहोचलंय आणि नक्कीच सूरज घाटाल हे स्वतः संघ मालक आहेत दगड-2 प्रीमियर लीगचे आणि नक्कीच त्यांच्या चेहऱ्यावरती हास्य स्मित आहे. कारण की परेश पाचलकर हा आयकॉन प्लेअर म्हणून पाहायला मिळालाय त्या ठिकाणी. शेवटचा आणि अंतिम षटक असेल. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती. सूरज या ठिकाणी पाहायला मिळतोय. बॉलिंग ट्रॅक वरती आणलं जात आहे. खैरपाडा गावातील चांगला गोलंदाज म्हणून पाहायला मिळतोय.
सूरज भोईर बॅट गोलंदाज. पहिलाच बॉल शॉर्ट ऑफ लेन, त्याच्यावरती पनिशमेंट केलं. एक्स्ट्रा कव्हरला चेंडू क्लिअर करेल. आलाय सीमा रेखा पार. चौकार 4. काही जबरदस्त आतापर्यंत चिवट खेळी पाहायला मिळाली आदित्य बटवाच्या माध्यमातून. गोलंदाज सूरज भोईर. पहिलाच बॉल जरूर खराब हाताळला, त्याच्यानंतर दुसरा बॉल स्वेअर चेंडू हाताळला गेलाय. दबाव आहे, प्रेशर आहे गोलंदाजावरती, कारण की प्रत्येक चेंडूवरती इथून हल्ला बॉल केला जातोय. कारण की दोन्ही सेट बॅट्समन आतापर्यंत सलामीर जोडी विदाउट लॉस ऑफ विकेट खेळी. आतापर्यंत 57 धावा, 57 रन ऑन दी स्कोर कार्ड. खराब चेंडू, जैसी गेंद वैसा नसीहत. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला येईल आणखी आमच्या लाडक्या प्रेक्षकाच्या अभिवादनासाठी. चौकार 4. धन्यवाद. आतापर्यंत जबरदस्त खेळी, 12 चेंडू आणि 37 धावांची नाबाद खेळी. काही पहिल्या चेंडूवर जरूर मात्र झेलची संधी निर्माण केली होती आणि तो मात्र जीवनदान आयुष्यमान भवाचा आशीर्वाद दिला होता आणि तिथून जी खेळी राहिली गेली आदित्य बटवासाठी. यस, इथून मात्र स्वतः गोलंदाज जरूर त्या चेंडू खाली आला होता, पण झेल परिपूर्ण झाला नाही. हा दुसरा जीवनदान पाहायला मिळतोय आदित्य बटवासाठी. बेस्ट फॉर लक्की दिवस नक्कीच म्हणता येईल आज आदित्य बटवासाठी. आतापर्यंत वैयक्तिक 38 धावा, 13 चेंडू हाताळलेत आणि 38 धावांचं महत्वाचं योगदान. परेश पाजलकर वॅक्रो जरूर राहून खेळण्याचा प्रयत्न, थोडस मात्र फंबल झाली त्या ठिकाणी. डॉट बॉल आलाय, व्हाईट सिग्नल. यस, आपण तर धाव स्कोर कार्ड वरती ऍड होईल. 63 धावा, 63 रन ऑन दी स्कोर कार्ड. आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. उर्वरित आपण पाहिला 3 चेंडू शिल्लक असतील शेवटच्या आणि अंतिम षटकामधील. यावेळेस परच्या बॅट मधून लॉप केलाय जरूर. परफेक्ट इलेव्हेशन नाहीये त्या ठिकाणी. गुड जस्ट विकेट टेकन. फलंदाज बाद. पहिला गडी गारद होत असताना परेश पाजलकर बॅक टू द पवेलियन. धन्यवाद. नो बॅटल मैदानाच्या आतमध्ये 1 डाऊन प्लेयर. मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय विशाल अशोक वेडगा, फलंदाजी ट्रॅक वरती. यावेळेस स्टेप आउट जरूर केला होता. यस, यष्टी चितच्या माध्यमातून फलंदाज बाद होतोय विशाल अशोक वेडगा. बॅक टू द पवेलियन. तू चल मे आया असं मात्र मैदानामध्ये फलंदाज बाद. गॉन. धन्यवाद, थँक्यू. काही जबरदस्त त्या ठिकाणी कमबॅक जरूर केलाय सूरज भोईरने. सुरुवात कुठेतरी खराब होती. शेवटचं षटक आहे, शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. चांगली सुरुवात देखील म्हणता येईल. एक स्वप्नगत सुरुवात क्षितिज 11 संघाची राहिली होती. इथून थोडंसं मात्र फलंदाजांना डकआउटच्या दिशेने पाठवून देण्याचं काम केलं सूरजने. यामुळे पूर्णपणे बॅकफुटवरती आले होते. चांगलं क्षेत्ररक्षण होईपर्यंत सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं गेलंय आणि या 2 धावा परिपूर्ण होतील आणि या 2 धावेने धावफलक जाऊन पोहोचलाय. 65 प्रथम फलंदाजी करत असताना क्षितिज 11 संघ आणि 66 धावांचं लक्ष हे समोर ठेवलंय. चला नेक्स्ट पुकार असेल भोईर चॅलेंजर संघ कर्णधार
आणि द्रुना वॉरियर्स नाणेफेकीचा कॉल मी निवेदित करेन आमच्या मंचावरती. या ठिकाणी मी निवेदित करेन वाकसे ग्रामपंचायत सदस्य महोदय आदरणीय सन्माननीय शामरावजी चिंबाटे सरांच्या शुभ हस्ते मात्र हा नाणेफेकीचा कॉल जाईल आणि कॉल केला जाईल आणि तिथे जॉईन होतील अनिकेत रावते मायक्रोफोन वरती. तर या लगेचच यापुढे होणार सामना असेल भोईर चॅलेंजर्स विपक्षामध्ये आपण बघणार आहोत द्रुना वॉरियर्स या दोन संघांदरम्यान. लगेच या कर्णधार टॉस बॉक्स मध्ये त्या ठिकाणी नाणेफेकी केली जाणार आहे. खुल्या मैदानामध्ये प्रथम फलंदाजी करत असताना क्षितिज 11 संघाने धावा जमवल्या गेल्या 65 आणि 66 धावांचं लक्ष हे समोर ठेवलंय. थँक्यू सो मच कल्पेश गुरु सर. तर लगेच यापुढे होणार सामना असेल म्हणजे द्रुना वॉरियर्स विपक्षामध्ये आपण बघणार आहोत भोईर चॅलेंजर्स या दोन संघांदरम्यान नाणेफेकी केली जाणार आहे. एका बाजूला द्रुना वॉरियर्स संघाचे कर्णधार मुनेश बराफ आपल्या सोबत जोडले गेलेत. तर श्यामजी चिंबाटे सरांच्या शुभ हस्ते मात्र या ठिकाणी नाणेफेकी केली जाणार आहे. चॉईस दिला जाणार आहे. नक्कीच द्रुना वॉरियर्स संघाचा कॉल असेल हेड आणि टेल. तर नक्कीच नाणेफेकी जिंकली गेली आहे. साहिल काय निर्णय असेल? गोलंदाजी. तर नक्कीच सकाळी 17 वाजता बघितलं असेल तर प्रथम गोलंदाजी करणारी जी संघ होता तो मात्र या ठिकाणी नक्कीच विजयश्री संपादन करून पुढच्या फेरीसाठी दाखल झाला. तर तुम्ही सुद्धा नाणेफेकी जिंकल्यानंतर प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला.
असे कोणते गोलंदाज असतील जे मात्र या दुपारच्या सत्रामध्ये कमीत कमी धावा रोखण्यापर्यंत तुम्हाला महत्त्वाचं योगदान देणार आहेत? राहुल असेल, रोशन असेल, मी स्वतः असेल आणि एक गोलंदाज आम्ही ठरवू, जशी सिच्युएशन तसा यूज करू. आणि नक्कीच द्रोणा वॉरियर संघाला पण ऑल द बेस्ट देतोय आणि आमच्या संघाला सुद्धा ऑल द बेस्ट. नक्कीच शेवटचा अंतिम प्रश्न असेल, एकंदरीत हे पर्व आपण दुसरं बघतोय आणि या दुसऱ्या पर्वामधील हे आयोजन नियोजनाबद्दल काय म्हणणार आहेस? आयोजन म्हणायचं झालं तर संदीपदाचे कम जेवढे मानेल तेवढे आभार कमीच आहेत, कारण की एवढं म्हणजे एवढे टीम असून त्यांना सपोर्ट करायला कोण नसते, परंतु त्यांच्या एकट्याच्या जीवावर ते सुंदर आयोजन करतात. त्याबद्दल त्यांना हॅट्स ऑफ आहेत, कारण की एवढं आयोजन करणं शक्य नसते, परंतु ते करून दाखवतात. आणि प्रत्येक खेळाडूला चान्स भेटला पाहिजे, त्यासाठी ही खेळाडू लीग आयोजित केली जाते, कारण की आपल्या खेळाडूंमधले जे टॅलेंट आहेत ते दिसून आले पाहिजेत. त्याबद्दल संदीप दादा तुला खूप खूप थँक्यू बोलेल, कारण की तुझ्यामुळेच आम्हाला पुढे जायची संधी भेटते. आणि अशीच यंग पोरं आहेत ती याच लीगमधनं पुढे जातील किंवा यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून दिसण्यात येईल पुढे. त्यांनासुद्धा पालघर लीग असेल किंवा पुढे चांगल्या टुर्नामेंट असतील, आदिवासी समाजाचे बरेच टुर्नामेंट होतात, त्या ठिकाणी खेळायची संधी भेटेल. थँक्यू सो मच आणि बेस्ट ऑफ लक असेल साहिल तुम्हाला मॅचसाठी. तर वळूया आता यावेळी असं द्रोणा वॉरियर संघाचा कर्णधार मुनीशकडे. प्रथमतः जर आपण नाणेफेकी जिंकली असते तर काय निर्णय घेतला असता? नक्कीच आम्ही पण फिल्डिंग घेणार होतो. एवढे याचं नाणेफेकी हरली गेली आहे. प्रथमतः फलंदाजी करायचे. फलंदाजी करत असताना किती धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल? जास्तीत जास्त धावा काढण्याचा प्रयत्न करू आम्ही. नक्कीच असे कोणते तुमचे फलंदाज आहेत, प्रमुख दोन फलंदाज जे मात्र महत्त्वपूर्ण योगदान देतील? मी आहे, विकाजा आहे तसे बरेच फील्ड. शेवटचा आणि अंतिम प्रश्न असेल, एकंदरीत आपण बघितलं तर टेनिस क्रिकेट विश्वामध्ये अनेक मोठे दिग्गज आहेत, अनेक मोठे खेळाडू आहेत, आणि असं कोणतं तुमचा आवडता खेळाडू जो टेनिस क्रिकेट विश्वामध्ये ज्याला तुम्ही फॉलो करता? किरण पवार. थँक्यू सो मच आणि बेस्ट ऑफ लक असेल. किरण पवार मात्र एक दिग्गज, याआधी आपण बघितलं असेल थोडासा बॅकफुटवरती होता, त्यानंतर पुन्हा एकदा आले गेले इन ॲक्शनमध्ये आणि आपल्या नावाचा डंका वाजवावा लागला ISPL यंदाच्या अंकामध्ये खेळताना बघायला मिळणार आहेत. तर जाऊयात मैदानाच्या आतमध्ये, त्या ठिकाणी सोडले जाणार आहेत कल्पेशचे गोरे. वॉइस ऑफ दगडधोंड, ओव्हर टू यू. थँक्यू व्हेरी मच अनिकेत रावते. होळी आपण मैदानामध्ये सलामीर जोडी जरूर म्हणता म्हणता पौलानी झाली होती, चांगली सुरुवात देखील राहिली होती. बाजूला नितिकेश सुतारला मात्र धावचीच्या माध्यमातून बाद व्हावं लागेल. इथून 66 धावांचा पाठलाग करायचा आहे. नो बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय नरेश पठारी. तर एका बाजूला आपण पाहिलं संदीप अंबात या स्पर्धेचे सर्व म्हणून सातत्याने पाहिलं जातं. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती विशाल वेडगा या ठिकाणी पहिला षटक हाताळला. एक चांगली गोलंदाजी परेश दिनेश पाचलकर या गोलंदाजाच्या माध्यमातून. नवीन गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती पाहायला मिळेल विशाल अशोक वेडगा. हा चांगला गोलंदाज देखील आहे, अष्टपैलू खेळाडू म्हणून पाहिलं जातं. अनेक मैदानं जरूर याच्या नावावरती राहिलेत. एका चांगल्या सिच्युएशनला आपल्या संघासाठी एक चांगली मेहनत आणि चांगला प्रचंड सराव देखील त्यांच्या माध्यमातून राहिला गेलाय. पहिलं षटक समाप्त झालं. पहिल्या षटकाच्या समाप्तीखेरीज 8 धावा खर्च केल्या परेशने. पुन्हा एकदा गोलंदाज विशाल पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल थोडासा वरती लॉवर फुलटो जरूर हाताळला होता. खराब क्षेत्ररक्षण जरूर झालंय त्या ठिकाणी. तत्पूर्वी सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट होईल आणि बघता बघता 2 धावा परिपूर्ण होतील. आणि या 2 धावेने 10 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 10 रन ऑन दी स्कोर कार्ड. 10 धावा धावफलकावरती. चांगली सुरुवात, चांगला एफर्ट पाहायला मिळाले गोलंदाजाच्या माध्यमातून. यावेळेस संधी जरूर होती त्या ठिकाणी. रामा सालकर थोडासा मात्र बीट होताना पाहायला मिळतोय. झेल मात्र धरतीला दान केलाय. वाघोबा फायटर संघाचे सर्व खेळाडू आमच्या समालोचन कक्षाच्या मागे यायचं आहे. तुमचे कर्णधार प्रतीक चिपाट तुमच्या प्रतीक्षेत आहेत आणि तसेच संघमालक देखील आहेत. या ठिकाणी देवरामजी परेड साहेब आणि मुकेशजी गिराणे साहेब देखील उपस्थित आहेत. त्या ठिकाणी आगमन झालंय मुकेशजी गिराणे साहेबांचा. वाकसे ग्रामपंचायत सदस्य महोदय मुकेशजी गिराणे साहेबांचं शुभागमन झालंय. वेलकम सर, शहरचं हार्दिक हार्दिक स्वागत. दुपारचं सत्र घड्याळात आपण अगदी तपासून पाहिला 12:47 झालेले आहेत आणि या दुपारच्या सत्रामध्ये रखरखत्या उन्हामध्ये आपण या ठिकाणी सामना रंगतोय. क्षितिज 11 आहे तर एका बाजूला मिर्झा फायटर.
शॉर्ट ऑफ लाईन चेंडू चेंजोपेस लाऊड अपील फिंगर इज गॉन अंपायर नाव फलंदाज बाद नरेश पठारीच्या खेळीला लागलाय पूर्णविराम फलंदाज बाद गॉन. या ठिकाणी या मुकेश गिराडे साहेबांचं शुभ आगमन झालंय. वेलकम सर. विद्यमान वाक्षी ग्रामपंचायत सदस्य महोदय आदरणीय सन्माननीय मुकेश गिराडे सर वेलकम. आमच्या मुख्य डाईसवरती विराजमान होऊन मॅचचा आनंद घ्यायचा आहे. गोलंदाज विशाल अशोक बेडगा. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू त्याच्यावरती आक्रमण जरूर केलं होतं. लॉंग ऑफ लास्ट क्षेत्रक्षण आहे. तत्पूर्वी एकच धावेवर सॅटिस्फाय व्हावं लागेल. एक धावेने धाव फलक जाऊन पोहोचले. 18 धावा 18 रन ऑन दी स्कोर कार्ड. इथून संदीप अंबात या फलंदाजाला मात्र पूर्णपणे जबाबदारी घ्यावं लागेल आणि जबाबदारी नावाचं ओझ स्वीकारलंय जरूर. चेंडूला सरळ लॉफ्ट केलाय. लॉंग ऑफच्या डोक्यावरून आलाय षटकार 6. गोलंदाजी कमबॅक केलं. चौकार जरूर आलं होतं. तदनंतर मात्र डॉट बॉल हाताळला. चांगली गोलंदाजी आदित्य पटवाच्या माध्यमातून, कारण की 66 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि त्या अनुषंगाने मात्र पूर्णपणे जबाबदारी नावाचं ओझं स्वीकारलंय. 2 फलंदाज, एका बाजूला संदीप जांबात असतील तर एका बाजूला आपण पाहिला महेश चिपाट. यावेळेस पुण्यातला चेंडू खोलवर टप्प्यातली जरूर लेंथ लाईन होती. इथून मात्र क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक देत आलाय सीमारेखा पार षटकार 6. धन्यवाद, थँक्यू. षटकार आलाय, एक चौकार आलाय आणि महत्वाचं मात्र सामन्याला यावेळेस काय जबरदस्त आक्रमण. आसमानी टोला चेंडूला सरळ पाठवलाय सीमारेखा पार षटकार 6. धन्यवाद. धावफलक जाऊन पोहोचले 40 आकड्यावरती. आतापर्यंत महेश चिपाट 8 चेंडू 26 धावाची वैयक्तिक खेळी, नाबाद खेळी पाहायला मिळतोय.
इथून येणारे चेंडू आपण तपासून पाहिले तर आठ चेंडू आणि 26 धावेची आवश्यकता आहे. काय जबरदस्त इथून आतापर्यंत आक्रमकता दाखवतोय, कारण की मी सुद्धा, माझ्याकडे सुद्धा ॲबिलिटी आहे आणि मी सुद्धा मोठे फटके खेळू शकतो आणि म्हणूनच चांगली फलंदाजी, आक्रमकता, हल्ला बॉल केला जातोय. पुन्हा एकदा गोलंदाज, यावेळी चेंज ऑफ पेस केला, गतीमध्ये व्हेरिएशन झालाय. परेश पाचलकर मात्र सरळ त्या चेंडू खाली आलाय. सॉफ्ट डिसमिसल, फलंदाज बाद, महेश चिपाड बॅक टू द पवेलियन. गॉन. वेलकम बॅक. आपण पाहूया त्या ठिकाणी कमबॅक जरूर केला आदित्य बटवाने. नो मॅन बॅटल मैदानाच्या आतमध्ये. अभिजित लाखात अष्टपैलू खेळाडू म्हणून पाहिलं जातं, यंग टॅलेंटेड. यावेळी सप्रतिम मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर ऑन साइडला क्षेत्ररक्षण आहे, सॅक्रिफाईस केलं जातं. इथून फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय अभिजित लाखात. फलंदाज बाद. नो बॅटल सूरज भोईर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. इथून येणारे चेंडू असतील 6 चेंडू आणि 25 ची गरज. 6 गेंदे शेष, 25 रनों की दरकार. सामना रंगतदार स्थितीमध्ये, रोमहर्षक स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. शेवटचं आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी गोलंदाज पवन हाडलला मात्र आणलं जात आहे. 6 चेंडू आणि 25 ची गरज. अजूनही सलामीरचा बॅटल मैदानाच्या आतमध्ये आहे. संदीपजी अंबात आतापर्यंत चांगली खेळी साकारली, चांगला खेळ साकारलाय आणि महत्वाची भूमिका आतापर्यंत बिरसा फायटर संघाच्या माध्यमातून करत असताना स्वतः संघ मालक आहेत आणि जबाबदारी घेतलाय. गोलंदाज पवन हाडल. 6 चेंडू 25 ची गरज. नव्वद फुलटा जरूर होता, त्याच्यावरती आक्रमण केलं होतं. निलेश तुंबडे त्या ठिकाणी थोडासा फंबल झाली आणि सिंगलला डबल मध्ये कन्व्हर्ट केलंय. इथून 5 चेंडू आणि 23 ची गरज. हे सामन्याच्या इक्वेशन पाहायला मिळते. 5 चेंडू 23 धावीची गरज. 66 धावांचा पाठलाग करत असताना आतापर्यंत चांगली खेळ साकारतोय संदीपची अंबात. आपण पाहिला लॅविलिस वेकेंड एरियाला क्लिअर करेल का? क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी, चांगलं क्षेत्ररक्षण जरूर होतं. इथून अजूनही 4 चेंडू आणि 23 ची गरज, कारण की हा चेंडू महत्वाचा असेल. हा निर्णायक क्षणाचा निर्णायक चेंडू हाताळेल. 4 चेंडू आणि 23 ची गरज. 4 चेंडू 23 ची गरज. काय जबरदस्त सामना रंगतोय मैदानामध्ये. एका बाजूला पहिला क्षितिज जिल्हेवान तर एका बाजूला बिरसा फायटर. 4 चेंडू 23 धावा. सरळ बॅटचा वापर जरूर केलाय. हवाई सफर आणि ताकदीचा वापर. आलाय षटकार 6. काही जबरदस्त षटकार त्या ठिकाणी. महत्वाच्या क्षणाला महत्वाचा षटकार आलाय आणि या षटकाराने मात्र सामन्याचं चित्र बदलतंय. इथून 3 चेंडू आणि 17 ची गरज. 3 गेंदे से 17 रनों की दरकार. 3 चेंडू 3 षटकार येतील का हा प्रश्नचिन्ह आहे. गोलंदाज पवन हाडल तर एका बाजूला संदीप आपात. शॉर्ट ऑफ लेन चेंडू, त्याच्यावरती पनिशमेंट केलाय. प्रॉपर इलेव्हेशन नाही आहे. सॉफ्ट डिसमिसल. फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय. संदीप आंबात बॅक टू द पवेलियन. गॉन.
धन्यवाद, थँक्यू. अजय खटाले आलाय नो मॅटल मैदानाच्या आतमध्ये. बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहिला पवन हाडल, थोडासा मात्र दबाव जरूर आला होता गोलंदाजावरती. इथून मात्र कमबॅक केलाय. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न कॉटन बॉलच्या माध्यमातून. फलंदाज बाद होतोय अजय खटाले. बॅक टू द पवेलियन. फलंदाज बाद. कॉन धन्यवाद, थँक्यू. इथून एक चेंडू आणि 17ची गरज आहे आणि हॅट्रिक असेल या ठिकाणी. चेंडू पवन हाडलसाठी पहिली हॅट्रिक नोंदवेल का? यावेळेस मोठा प्रहार केलाय आणि पहिली हॅट्रिक त्या ठिकाणी नोंदवतोय पवन हाडल. काही जबरदस्त गोलंदाजी या ठिकाणी. केलवा रोड आदिवासी प्रीमियर लीग 2026 ची पहिली हॅट्रिक ज्याच्या नावावरती राहिली तो पवन हाडल. हा किताब मात्र त्याच्या नावावरती इतिहासामध्ये कोरला जाईल. आणि तत्पूर्वी घेऊया एक छोटासा ब्रेक आणि येऊया लगेच मैदानाच्या आतमध्ये.